यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। पती पत्नी 2 मतदारसंघ आणि 4 मतदार ओळखपत्र मतदान नोंदणी करताना घायवळने नावात झोलझाल केल्याचं समोर आलेलं आहे। घायवळचं कोथरूड आणि कर्जत जामखेड मध्ये सुद्धा ओळखपत्र असल्याचं कळत आहे। गुंड निलेश घायवळचा आणखी एक धक्कादायक कारनामा आता समोर आलेला आहे। पुण्यात कोथरूड विधानसभा त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सुद्धा घायवळच्या नावाने ओळखपत्र आहे आणि त्याच्यासह त्याच्या पत्नीच्या नावाने सुद्धा 2 मतदारसंघात 4 मतदान ओळखपत्र आढळून आली आहेत। मतदानासाठी नोंदणी करताना घायवळने नावांमध्ये बदल केल्याचं दिसून आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय। एक कुटुंब असं करू शकतं तर अजून किती दुबार मतदार याद्यांमध्ये असतील याची कल्पना करा असं सुद्धा विजय कुंभार म्हणाले। कुख्यात गुंड निलेश घायवळ हा जरी परदेशात पळून गेला असला तरी त्याचे नवे नवे कारनामे समोर येत आहेत। त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि नगर येथे दोन्ही ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचं आता निष्पन्न झालं आहे। अर्थात हे मतदान नोंदणी करताना त्यांनी आपल्या नावामध्ये बरीच गडबड केल्याचंही दिसून येतं। कधी घायवळ म्हणजे GAIWAL, कधी GAYAL अशी त्यांनी नावं केलेली आहेत। इतकंच नव्हे तर पुण्यात जिथं त्यांनी नोंदणी केली कोथरूडमध्ये तिथं स्वतःचं नाव निलेश कुमार असं लिहिलेलं आहे, तर नगरमध्ये जिथं नोंदणी केली तिथं निलेश बन्सीलाल घायवळ असं लिहिलेलं आहे। सोनेगावमध्ये त्यांची वडिलार्जित प्रॉपर्टीसुद्धा आहे। परंतु अशा पद्धतीने जर मतदार नाव नोंदणी होत असेल तर ती खरोखरच चिंतेची बाब आहे। निलेशनं ना पुण्याचा पत्ता वापरला ना नगरचा त्याचं जे मूळ गाव आहे त्याचा पत्ता वापरला नाही, उलट अहमदनगरमधला कुठला तरी पत्ता वापरून पासपोर्ट घेतल्याचा आता पुढं आलेला आहे। म्हणजे ही दोन्ही वोटिंग कार्ड त्यांनी वापरली नाहीत, नगरचं वेगळंच वापरलं म्हणजे त्याला तिथे ते कोणी मदत केली हा भाग यथावकाश पुढे येईलच। परंतु सध्या मुद्दा आहे तो बनावट मतदार नोंदणीचा। अशा प्रकारे नावात किंचित बदल करून किंवा जशा तशा नावासह जर महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे नोंदणी करता येत असेल 2-2, 3-3 ठिकाणी तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। म्हणजे